केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लवकरच आता विस्तार होण्याची शक्यता सांगितली जाते आणि यामुळे काही महत्त्वपूर्ण बदल देखील होण्याची शक्यता आहे। या बदलाअंतर्गत शिवसेनेअंतर्गत कुणाकुणाला लॉटरी लागू शकते आणि कुणाचं मंत्रिपद जाऊ शकतो हे आपण जाणून घेतोय। शिवाय भाजपमध्ये देखील काही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे। म्हटलं जाते केंद्र सरकारकडून मंत्रिमंडळात जे बदल जे आहेत ते पुढच्या 2-3 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहेत आणि या बदलाअंतर्गत श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकते आणि संजय जाधव जे फुटीर खासदार आहेत ठाकरे गटाचे ते देखील आता शिवसेनेमध्ये आल्या कारणाने त्यांना देखील एक मंत्रिपद मिळू शकते। मात्र त्यासाठी कुणाचं तरी मंत्रिपद हे एकनाथ शिंदे यांना काढून देखील घ्यावं लागू शकते अशी देखील एक चर्चा आहे। आता ते नेमकं कुणाचा कारभार काढून घेऊ शकतील हे आपण जाणून घेऊया। शिवाय भाजपमध्ये अर्थमंत्री पदासाठी देखील एक बदल होऊ शकतोय, तो बदल नेमका काय आहे हे देखील जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया आपण पहिला शिवसेनेपासून। आता ऑपरेशन टायगरच्या यशानंतर फुटीर खासदारांपैकी एकाला मंत्रिपद देण्याची चर्चा होती। आता म्हटलं जातंय सध्याचे आयुष खात्याचं स्वतंत्र प्रभार जे आहे ते मंत्री प्रतापराव जाधव यांच्या ऐवजी फुटीर खासदार संजय जाधव यांना देण्यात येऊ शकतं। आता काही बातम्या दोन स्वरूपाच्या आहेत याच संदर्भामध्ये। कोणी म्हणतंय प्रतापराव जाधव यांचं पद हे कायमचं जाऊ शकतं, कारण पक्षातील वरिष्ठ नेते हे त्यांच्या कारभारावरती एकूण नाराज आहेत। आणि काही बातम्या अशा आहेत की प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष खात्याचं स्वतंत्र प्रभाराबरोबरच आरोग्य खातं जे राज्यमंत्री पदाचं असतं ते देखील आहे। म्हणजे असे दोन, एक प्रभार खातं आणि एक आरोग्य खात्याचं राज्यमंत्री पद, असे दोन कारभार त्यांच्याकडे असल्या कारणाने त्यातलं एक पद जे आहे आरोग्य खात्याचं ते त्यांच्याकडचं काढून घेतलं जाऊ शकतं आणि फक्त मग त्यांच्याकडे काय राहील तर आयुष खात्याचं स्वतंत्र प्रभार जो कारभार आहे तो हा प्रतापराव जाधव यांच्याकडे राहू शकतंय आणि मग हेच पद जे आहे ते पुढे जाऊन संजय जाधव यांना देखील मिळू शकतंय। अशा प्रकारची एक चर्चा जी आहे ती आहे। आता याशिवाय शिवसेनेतला दुसरा बदल म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद देखील दिलं जाऊ शकतं। त्यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची देखील एक पसंती आहे, श्रीकांत शिंदे यांच्या नावाची पसंती आहे आणि म्हणूनच एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद हे शिवसेनेला जाण्याची एक शक्यता जी आहे ती सांगितली जाते। शिंदेचे महाराष्ट्रात आता सर्वाधिक 13 खासदार आहेत आणि ही संख्या वाढल्यामुळे दिल्लीतील वरिष्ठांनी अशा प्रकारे त्यांना सपोर्ट करायचं ठरवलेलं आहे। एकूण 2 मंत्रिपद जे आहेत ते त्यांच्याकडे राहतील। शिवाय प्रयत्न असेल की अजून एक मंत्रिपद देखील दिलं जाऊ शकतं, म्हणजे संजय जाधव यांना असू शकतं। त्यासोबतच जर प्रतापराव जाधव यांचं कायम ठेवायचं असेल तर अजून एक कुठलं तरी मंत्रिपद आणि श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद। तर अशा प्रकारची मंत्रिपद जी आहे ती शिवसेनेकडे जाऊ शकतात, कारण की त्यांच्याकडे जास्तीत जास्त खासदार आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये। आता विषय असा देखील आहे की संजय जाधव यांच्यासोबत ओमराजे निंबाळकर हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत होते, कारण की त्यांनी देखील शेवटपर्यंत आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे ऑपरेशन टायगर हे ताणून ठेवलेलं, ते येतायत नाही येतायत यावरतीच कुठेतरी ऑपरेशन टायगर हे अवलंबून होतं आणि शेवटी ओमराजे निंबाळकर आले। त्यानंतर फुटीर खासदार जे इतर होते, जे 5 खासदार होते, त्यांच्यावरची जी टांगती तलवार होती अपात्रतेची ती टळलेली, कारण की ओमराजे निंबाळकर यांनी या पक्षामध्ये येण्याची एक भूमिका जी आहे ती सांगितली होती। त्यानंतर कुठेतरी ती भीती जी होती की दुसरे खासदारांची पदं जाऊ शकतात किंवा ऑपरेशन टायगर फेल होऊ शकतं, ही गोष्ट टळली होती। आता यामुळेच म्हटलं जातंय की संजय जाधव यांना देखील 1.5 वर्ष मंत्रिपद आणि मग ओमराजे निंबाळकर यांना 1.5 वर्ष मंत्रिपद, अशा प्रकारची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे। मात्र पाहायला गेलं तर संजय जाधव यांचा एक्सपिरियन्स जो आहे राजकारणातला तो जास्त आहे निंबाळकर यांच्यापेक्षा, त्यामुळे कुठेतरी जाधव यांचंच मंत्रिपद देखील कायम राहू शकतं बऱ्याच वेळ असं देखील म्हटलं जाते। त्यामुळे निंबाळकर यांना फक्त जो निधी हवा होता, ते जे त्यांना हवं होतं ते मिळालं असल्या कारणाने त्यावरतीच फक्त त्यांना समाधान राहावं असं देखील पक्ष सांगू शकतो, अशी देखील वेगवेगळी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आता विषय भाजपच्या विषयावरती सांगायचं झालं तर केंद्रीय पातळीवरती चर्चा सुरू आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थ खात्या जेव्हापासून त्यांच्याकडे आलेला आहे तेव्हापासून ते भरपूर ट्रोल होत आहेत। सध्या देशावर युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आर्थिक संकट आलेलं आहे, यामुळे देखील या पदावरती अजून जबाबदार व्यक्ती हा भाजपचा आणण्याचा प्रयत्न असल्या कारणामुळे एक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अर्थमंत्री हे पद काढून त्यांना ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट HRDचं शिक्षण खातं जे आहे
आहे ते जाऊ शकतं, अशा प्रकारची चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आहे. शिवाय माजी RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांना देखील भाजपकडून यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागू शकते अशी देखील आता एक चर्चा आहे ती ऐकायला मिळते. महत्वाचं म्हणजे तुम्ही बातमी ऐकलीच असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्यासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर आता कोणत्याही क्षणी लवकरच हे मंत्रिपदातील जे फेरबदल जे आहेत ते घोषित होण्याची शक्यता आहे. एकूण शिवसेनेमध्ये काय होऊ शकतं, भाजपमध्ये काय होऊ शकतं हे आपण ऐकून घेतलेलं आहे. शिवाय म्हटलं जात आहे की अजितदादांची राष्ट्रवादी आहे त्यांना देखील मंत्रिपद हवं आहे, त्यांच्या पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यामधून कोणाला तरी मंत्रिपद जावं अशा प्रकारची एक मागणी आहे. त्याचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो तुम्हाला सजेस्ट होईल, तो देखील तुम्ही नक्की बघा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.